मंडळी आता भांगलून झालंय आणि आता आम्ही तण गोळा करायला घेत्या. तर तणाचं ढीग भरपूर तण होतं ह्या कोपऱ्यात, सगळं काढलंय. ती बघा तिथं धडपाय. आता ही सगळं तण गोळा करणार. भांगलून झालं की ह्यानी बघा इथं हत्ती घासाचं वजन लागलीच काढायला घेतलं. इथून पाणी आता लावून म्हणजे हे करायचं आहे परत. आणि इथून जरा पाट व्यवस्थित केला का तर तिकडं पुढच्या सऱ्यांना इथून पाणी जातं. इथं आता मी पाणी पिणे त्याचं आहे. आणि येताना मी खारं शेंगदाणं बनवलेला डबा घेऊन आल्या, ती सुद्धा खाल्लेला नाही, तसंच आहे बघा डबा. ओकनातच आहे, असला तापतोय. आता भाजणारच आहे बघा, खोलायला लागल्या. काय खरं नाही आता कसा खोलायचा तुम्हाला दाखवते. खारं शेंगदाणं आहे तसंच्या तसं आहेत बघा. आवाज येतोय. हा भाजायला लागलाय, पण तो पण कसं काढायचं. तर बघा वाचतोय डबा, लई उन्हातच आहे ना. तर हे बघा डब्बा भरून खारं शेंगदाणं बनवून आलेलं तसंच आहेत. आम्ही खाल्लेलं पण नाही ते, का तर ऊन लई लागतंय. उन्हाच्या अगोदर भांगलायचं उरकायचं हे म्हटलं घरी जाऊन खायचं. तसं सकाळी 9 वाजता बरोबर आम्ही दोघं पण आलो. खाल्लंच नाही, नुसतं ह्यानी चहा पिला, मी काही चहा पितच नाही. आणि रानात निघून आलो. आणि आता वजं घालायचं. त्यांनी हत्ती घासाचं वजं काढते ती, मी तणाचं वजं घालणार, ते हत्ती घासाचं वजं घेणार. आणि आम्ही आता दोघं पण घरी जाणार. घरी जाऊन गोट्यात गायांचं शेण बघायचं आणि नंतर मग हे बसणार. गोट्यातलं उरकलं की मग जरा बसून हे खारे शेंगदाणे खाणं, का तर आज सोमवार आहे, दोघांचा पण उपवास. तर खारे शेंगदाणे मी बनवून आणले होते रानात येताना. तर आता डायरेक्ट घरी जाऊन खायचं. तसाच डबा आहे बघा, खाल्लं नाही काय नाही, आता असंच घरी घेऊन जाणार. तर चला मंडळी आता वजं घालते पहिले. तर बघा आत्ता पाणी प्यायला बसले, पाणीसुद्धा आम्ही प्यायला बसलो नव्हतं. मी तर बाटली संपवली. असं उन्हात काम केलं की खायचं राहिलं बाजूला, नुसतं पाणीच. तलाव बांधलाय पाणी त्याला. हो पाणी बी पिऊ वाटाणा, डोकं परत दुखता येईल. चला तर मंडळी आता मी वजं घालते. कापलं जरा मला इथं हत्ती घासताना रक्त झालं.